सावरे म्हणा भाग एक. साक्षी 27 वर्षीय, गवाड वर्ण, 5.5 उंची, थोडीशी गुबगुबीत फिगर, खांद्याच्या खालपर्यंत रुडणारे काळेभोर केस. गुबगुबीत असली तरी तिच्या वागण्यात, बोलण्यात, चालण्यात एक मोहकता आणि करारीपणा होता. तिच्या पर्सनॅलिटी अजून भर घालायचे ते तिथे बोलके टपोरे तपकुरी डोळे, जे कोणालाही भुरळ पाडायला पुरेसे होते. साक्षी मध्यमवयीन कुटुंबातील, स्वतःच्या हुशारीने आणि जिद्दीने वकील झालेली मुलगी. बाबा श्यामराव मोरे कॉलेजचे प्रिन्सिपल होते आणि आई मीरा मोरे शिक्षिका होत्या, पण आता दोघेही निवृत्त झालेले. साक्षीची बहीण टीना तिच्यापेक्षा 4 वर्षांनी लहान, ती सध्या MA करत होती. असे हे चौकोनी कुटुंब त्यांच्या अर्थ ह्या छोट्याशा पण सुंदर दुमदार बंगल्यात आनंदाने राहायचे. आता तरुण मुलगी म्हटले की तिच्या आई वडिलांना तिच्या लग्नाचं टेन्शन तर आलेच. त्यात साक्षी जरी कितीही सुंदर असली तरी केवळ वकील म्हणून कित्येक स्थळ तिला न पाहताच नकार देऊन मोकळी व्हायची. अहो, काय म्हणून काय विचारताय? कित्येक लोकांचा गैरसमज हाच आहे की वकील म्हणजे खोटे बोलणे आणि भांडण करणे. पण मुळात साक्षीने हाच गैरसमज मोडून काढण्यासाठी वकिली पेशा निवडला होता. ती केसेस स्वीकारताना नीट पडताळून विचार करून केस घ्यायची. एखादी व्यक्ती खरंच अपराधी आहे असे तिला वाटले तर सरळ नकार देऊन मोकळी व्हायची. तिला फक्त 2 वर्ष झाली होती प्रॅक्टिस सुरू करून, पण एवढ्याशा कालावधीत कित्येक निरपराध लोकांना तिने शिक्षा होण्यापासून वाचविले होते आणि म्हणूनच लोक तिला मानत होते. ज्येष्ठ वकीलही जरा तिला बिचकूनच असायचे. गरीब लोकांकडून ती कधी फीस घ्यायची नाही आणि यासाठी तिचे नातेवाईक तिला हसायचे. असे केले तर लवकरच तुलाच भीक मागावी लागेल म्हणून सुनवायचे. पण साक्षी ह्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून आपले काम आणि घर दोन्ही सांभाळायची आणि मुख्य म्हणजे तिच्या आईबाबांची तिला ह्यासाठी साथ होती. त्यामुळे तिला कशाचीच पर्वा नव्हती. चला तर आपल्या स्टोरीकडे वळूया का? असेच दिवस मजेत जात असतानाच एक दिवस अचानक तिला एक डॉक्टर मुलाचे स्थळ आले. साक्षीला एवढ्यात मुळी लग्नच करायचे नव्हते, पण केवळ आईबाबांच्या सांगण्यावरून ती त्याला बघायला तयार झाली. मनातल्या मनातच तिने तिचा नकार आधीच निश्चित केला होता. होय नाही म्हणता म्हणता दाखवण्याचा कार्यक्रम ठरवण्यात आला. रविवारी दोघांनाही सुट्टी असल्यामुळे तोच दिवस ठरवला गेला. मुलाकडची माणसं रविवारी संध्याकाळी 4 वाजता साक्षीला बघायला अर्थमध्ये दाखल झाली. दारात इनोव्हा कार थांबली. साक्षीचे बाबा म्हणाले, "अगं मीरा, ऐकतेस का? पाहुणे आलेत बहुतेक. बाहेर ये टीना, ताई तयार आहे का जा बघ." आणि ते स्वागतासाठी बाहेर आले. बाहेर डॉक्टर गिरीश कुलकर्णी, नवरा मुलगा, मनोहरराव कुलकर्णी गिरीशचे बाबा, मानसी कुलकर्णी गिरीशची आई, विक्की कुलकर्णी गिरीशचा छोटा भाऊ आणि गिरीशचे मामा विकास देशमाने, जे स्थानिक राजकारणात सक्रिय होते. सहकुटुंब आपल्या साक्षीला पाहण्यासाठी आले. साक्षीचे बाबा म्हणाले, "या या, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. घर शोधण्यासाठी काही त्रास तर नाही ना झाला?" गिरीशचे बाबा म्हणाले, "अहो नाही हो, इकडे तुम्हाला एवढी लोक ओळखतात की कोणीही सहज सांगू शकेल. तुमचा पत्ता आणि गेटवर तो ॲड साक्षी श्यामराव मोरे नावाचा बोर्डही आहेच की." आम्ही सुखरूप पोहोचलो. साक्षीचे बाबा म्हणाले, "हो चला आत आत चला." बुद्ध, राधाकृष्ण अशी सुंदर चित्रे असलेली, जी साक्षीनेच तिच्या हाताने काढलेली असतात. 3-4 फ्रेम्स, एका बाजूला मोठी खिडकी आणि तिला लागूनच गॅलरी. गॅलरीत छोटीशी बाग आणि झोपाळा. हॉल आणि किचनमध्ये हाफ पार्टिशन टाकून विभागण्यात आलेले आणि तिथेच डायनिंग टेबल होते. किचनला लागूनच एक बेडरूम आणि बाजूला जिना. सुंदर मॉड्युलर फर्निचर सजवलेल्या बंगल्याने मोरे कुटुंबाचे लक्ष वेधून घेतले होते. एवढ्यात साक्षीची आई पाहुण्यांना चहा नाश्ता घेऊन बाहेर आली. तसे तसे जुजबी बोलणे झाल्यावर गिरीशच्या बाबांनी मूळ मुद्द्याला हात घातला. गिरीशचे बाबा म्हणाले, "चला, ज्यासाठी आलोय ते काम करूया का? बोलणे तर होतच राहील की." साक्षीचे बाबा म्हणाले, "हो हो, थांबा, आताच बोलावतो साक्षीला. टीना, जरा ताईला बाहेर घेऊन ये बाळा." पिस्ता कलरची लेव्हेंडर कलर काट असलेली कॉटन सिल्क साडी, त्यावर लेव्हेंडर कलरचंच ब्लाऊज, हातात सिल्वर बँगल्स, कानात सिल्वर मोठे झुमके, पुढचे केस साईड पिनअप करून मोकळे सोडलेले, लाईट लिपस्टिक आणि काजळ घातलेले तिचे टपोरी तपकिरे डोळे. बस, बाकी काही मेकअपची तिला गरज आणि आवड दोन्ही नव्हती. टीना तिला जिना उतरून खाली घेऊन येताना सगळे तिलाच पाहत होते. इतकी ती सुंदर दिसत होती. साडीत साक्षीचे मोहक रूप अजूनच खुलून दिसत होते. डॉक्टर गिरीश तर एकटक तिलाच पाहत होते. स्वतःचीच पल्स रेट मोजून शकणार नाहीत एवढे त्यांचे हार्टबीट फास्ट झालेले होते. साक्षी खाली आली आणि गिरीशच्या आई बाबा आणि मामांच्या पाया पडली. गिरीशची आई म्हणते, "साक्षी बाळा, ये इकडे ये, माझ्याजवळ बस." साक्षीनेही त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य केले आणि त्यांच्या शेजारी जाऊन बसली.
साक्षीचे बाबा म्हणाले, तर ही आमची मोठी मुलगी साक्षी. गिरीशची आई म्हणते, खूप सुंदर आहे. गिरीशचे बाबा म्हणाले, साक्षी हा आमचा मुलगा गिरीश. पेशाने डॉक्टर आहे आणि स्वतःचे हॉस्पिटलही आहे. साक्षी जी आतापर्यंत नजर झुकवून होती, तिने एक बार समोर बसलेल्या गिरीशकडे पाहिले आणि परत नजर खाली केली. गिरीश मात्र तिच्या त्या क्षणभर खिळलेल्या नजरेने पुरता घायाळ झाला होता. साक्षीची आई म्हणाली, तुम्हाला काही विचारायचे वगैरे असेल तर विचारा साक्षीला. गिरीशची आई म्हणते, अहो वहिनी, आम्ही काही विचारण्याचा काळ गेला आता. संसार ह्या दोघांचा करायचा आहे. त्यांची सहमती असली की झालं. होय ना हो? गिरीशचे बाबा म्हणाले, नाही तर काय, काळानुसार बदलले पाहिजे की. गिरी, तुला काही विचारायचे असेल तर तिला विचार. गिरीश म्हणतो, हो बाबा. साक्षी, तुम्ही आई बाबां दोघांची नावे का लावता? साक्षीने एक नजर तिच्या आई बाबांकडे बघते आणि गिरीशकडे पाहून बोलू लागली, मी जे काही आज घडले आहे त्यात आई बाबांचा समान वाटा आहे. तेच माझे जग आहेत आणि म्हणूनच मी साक्षी मीरा शामराव मोरे आहे. गिरीश तिच्या ह्या उत्तराने भारावून गेला. तो तसा पाहता क्षणी मनातल्या मनात तिला पसंत करून मोकळा झालेला, पण तिच्या ह्या उत्तराने तिच्याबद्दल त्याला खूप आदर वाटू लागला. विकी भिंतीवर असलेल्या पेंटिंगकडे इशारा करून साक्षीच्या बाबांना विचारू लागला, काका, हे पेंटिंग, बुद्धाचे पेंटिंग तुम्ही कुठून घेतले? मी असले सेम शोधत होतो, पण मला कुठेच सापडले नाही. साक्षीचे बाबा म्हणाले, ते होय, ते आमच्या साक्षीनेच काढलेले आहे. तिला पेंटिंग, कविता, लिखाण करायची आवड आहे. विक्की म्हणतो, वाव वहिनी, किती छान. मला प्लीज एक असेच पेंटिंग करून द्याल का? साक्षी आणि गिरीश तर त्याने वहिनी म्हणता शॉक होऊन त्याच्याकडे बघू लागले. गिरीशला मनातल्या मनात गुदगुल्या होत होत्या. विक्कीला आपली चूक लक्षात आली तेव्हा विक्की म्हणतो, सॉरी, म्हणजे ताई असे म्हणायचे होते मला. तुम्ही प्लीज द्याल का करून? साक्षीने स्वतःला शक्य तेवढे नॉर्मल केले आणि हो म्हणून मान हलवली. गिरीशची आई म्हणते, साक्षी बाळा, तुला पसंत आहे का आमचा गिरी? साक्षी या अचानक आलेल्या प्रश्नाने जरा गोंधळली. स्वतःच्या आणि गिरीशच्या आईबाबांकडे एक नजर बघितले आणि गिरीशकडे बघून बोलू लागली, मला निर्णय घ्यायला वेळ हवाय. गिरीशला मात्र तिचे डोळे तिला खूप काही सांगायचे आहे हे तिने न सांगताच सांगून गेले. आणि बाजू सांभाळून घेत तो म्हणाला, अगं आई, आम्हाला आधी एकमेकांना नीट जाणून तर घेऊ दे. असं लगेचच काय घाई आहे का आपल्याला लग्नाची? गिरीशचे बाबा म्हणाले, अगं तू बरोबर बोलतोय. साक्षी, तू नीट विचार कर आणि कळव तुझा निर्णय. हा, आम्ही थांबायला तयार आहोत. गिरी म्हणतो, काका, साक्षीच्या बाबांना उद्या मी आणि साक्षी संध्याकाळी भेटलो तर चालेल का तुम्हाला? म्हणजे साक्षी, इफ यू डोंट माइंड, पाहिजे तर मी घरून पिकअप करून परत आणून सोडेल तिला. साक्षीचे बाबा म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही. साक्षी तयार असेल तर जा तुम्ही. एकमेकांना जाणून घेण्यासाठी तुम्हाला भेटलंच पाहिजे. काय साक्षी बाळा? साक्षी म्हणते, हो चालेल. संध्याकाळी 5:30 वाजता कोर्ट झाल्यावर आपण भेटू शकतो का? उद्या हिअरिंग आहे त्यामुळे लवकर यायला जमणार नाही बहुतेक. गिरीश म्हणतो, हो नक्की, नो प्रॉब्लेम, इफ यू डोंट माइंड. तुमचा नंबर मिळाला असता तर कुठे भेटायचे ते कळवता आले असते ना. साक्षीने एक नजर तिच्या बाबांकडे बघितले. त्यांनी होकारार्थी मान हलवली. तेव्हा तिने गिरीशला नंबर दिला. ती कितीही शिकलेली आजच्या जगातील मुलगी असली तरी तेवढीच बुजरी होती. आई-बाबांच्या शब्दाबाहेर नव्हती आणि हाच गुण तिला बाकींच्या मुलींपासून निराळा बनवायचा. विक्कीला हे जरा विचित्र वाटले. म्हणजे एवढ्या मॉडर्न जगातही नंबर देताना सुद्धा बाबांची वगैरे परवानगी घेणे त्याला ऑड वाटले. पण मगाशी वहिनी बोलून झालेल्या फजितीमुळे त्याने गप्प राहणे पसंत केले. गिरीशच्या आई म्हणाली, वडिलांना मात्र या बाबतीत साक्षीचे मनोमन कौतुक वाटले आणि गिरीशला तर स्वतःच्याच पसंतीवर अभिमान वाटत होता. गिरीशने लगेच मिस कॉल देऊन नंबर एक्सचेंज केला. गिरीश म्हणतो, थँक्स साक्षी, मी कळवतो तुम्हाला उद्या कुठे भेटायचे ते. साक्षी म्हणते, यू आर वेलकम, मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे, सो आपण नक्की भेटू. असे म्हणताच गिरीश सकट सगळे तिच्याकडे आवाक होऊन बघू लागले. दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता अलार्म वाजला. साक्षी जाई देत उठली. 2 मिनिटे डोळे बंद करून देवाकडे नवीन दिवसासाठी आभार मानले. केसांचा बन बांधला आणि पटापट आवरायला वॉशरूममध्ये निघून गेली. आंघोळ करून ड्रेस काढण्यासाठी कपाट उघडले तेवढ्यात तिचा फोन वाजला. गिरीशचा गुड मॉर्निंग, हॅव ए नाईस डे असा मेसेज होता. तेव्हा तिला संध्याकाळी त्याला भेटायची आठवण झाली. तिने त्याला गुड मॉर्निंग रिप्लाय केला आणि कोर्टमध्ये जाण्यासाठी तयार होऊ लागली. आता वकिलांची तयारी म्हणजे पांढरा आणि काळा रंग ह्याबाहेर काय असणार?
व्हाईट हाय नेकचा 3/4 स्लीव्स कुर्ता, ब्लॅक लेगिन्स, केसांची सागरवेणी अशा साधारण मेकअप लुकमध्ये एका हातात पर्स आणि दुसऱ्या हातात फाईल्स घेऊन साक्षी नाश्त्यासाठी खाली आली. हॉलला लागून असलेल्या बाल्कनीमध्ये बाबा नेहमीप्रमाणे पेपर वाचत बसले होते. आई किचनमध्ये नाश्ता बनवत होती. साक्षीने सोफ्यावर पर्स आणि फाईल्स ठेवून दिल्या. बाबांना गुड मॉर्निंग विश करून ती किचनमध्ये वळली. आईला घट्ट मिठी मारून गालावर किस करून गुड मॉर्निंग म्हटले आणि नाश्त्यासाठी प्लेट्स घ्यायला वळली. साक्षी म्हणते, आज नाश्ता काय बनवला आहे ग आई? आई म्हणते, आज मेंदूवडा बनवलाय, तुझ्या फेवरेट. साक्षी म्हणते, ओ आय लव्ह यू ग आई. आई म्हणते, तू हे मला नको म्हणूस, त्यापेक्षा गिरीशरावांना म्हण. साक्षी म्हणते, ए काय ग आई, सकाळी सकाळी सुरू तुझं, आणि हे गिरीशराव काय मध्येच? मी सांगितलं ना मला विचार करायला वेळ हवाय म्हणून. आई म्हणते, अगं एवढं चांगलं स्थळ स्वतः चालून आलंय ना. त्याचेच घरचेही किती चांगले आहेत बघितलंस ना तू. एवढे श्रीमंत आहेत पण कसलाही गर्व नाही त्यांना. जास्त विचार करू नकोस, लवकर निर्णय घे हा. साक्षी म्हणते, बरं बाई, तू मला पटकन नाश्ता दे बघू. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. आणि काय ग टीना, अजून उठली नाही का? आई म्हणते, विषय बदलायचा प्रयत्न करू नकोस. हे तुझे वकिली डावपेच ना मला नीट समजायला लागलेत आता. कळलं ना? साक्षी ह्यावर दिलखुलास हसली आणि प्लेट्स घेऊन डायनिंग रूममध्ये गेली. बाबांना नाश्त्यासाठी हाक मारली. एवढ्यात डोळे चोळत टीना खाली आली. टीना म्हणते, गुड मॉर्निंग दीदी. साक्षी म्हणते, गुड मॉर्निंग टीनाबाई. काय ग, झोप झाली नाही का अजून? टीना म्हणते, नाही ना अगं, सगळे असाइनमेंट्स सबमिट करायचे आहेत, तेच कम्प्लीट करत होते मी जागून. साक्षी म्हणते, बरं चल, नाश्ता संपव आणि मग झोप थोडा वेळ हा. एवढा त्रास करून घेऊ नकोस, तब्येत खराब होईल नाही तर. टीना म्हणते, तूच गदी, तूच, तुलाच माझी काळजी. साक्षी म्हणते, ए नौटंकी बंद कर हा आणि खा गुपचूप. बाबा म्हणाले, साक्षी आज तू लवकर जाणार आहेस का? साक्षी म्हणते, हो बाबा, आज कुणाल मर्डर्स केसचे फायनल ॲग्रीमेंट्स आहेत, त्यासाठी ऑफिसला जाऊन थोडी केस स्टडी करायची आहे. टीना म्हणते, आणि संध्याकाळी जिजूंना भेटायलाही जायचं आहे ना, हो ना दीदी? टीना एक साईड होऊन म्हणाली. साक्षीने तिला एक रागीट लुक दिला. टीना काय ते समजून गेली आणि गुपचूप नाश्ता संपवू लागली. आई म्हणाली, अहो तुम्ही तरी समजवा ना हिला. सगळं चांगलं असताना कशाला उगाच वेळ काढायचा, हातचं स्थळ गेलं म्हणजे. साक्षीने बाबांकडे पाहिलं. त्यांनी तिला हातांनीच शांत राहायची खूण दिली आणि आईला म्हणाले, बाबा, मीरा, अगं ती म्हणाली ना विचार करून सांगते, तिला थोडा वेळ तरी दे. आणि माझी मुलगी लाखात एक आहे, ह्यापेक्षा चांगलं स्थळ येतील तिच्यासाठी, समजलं का? आई म्हणते, घ्या, तुम्हीच उलट मला समजवा. दोघं बाप लेक सारखेच. बाबा म्हणाले, साक्षी, ही कुणाल मर्डर केस, तिचं ना तिथे जिथे आमदाराच्या मुलाचं कोणीतरी मित्र सामील आहे. साक्षी म्हणते, हो बाबा, आमदार पाटील यांचा मुलगा विराज पाटील, त्याच्या मित्र कपिल शिंदे याने एकतर्फी प्रेमातून कुणालचे अपहरण केले आणि तिला मारून टाकले. सध्या तरी तो विराजाच्या पैशात आणि सत्तेच्या जोरावर मोकाट फिरतोय, पण लवकरच त्याचा खेळ संपेल. आई म्हणते, जे काही करतेस ना ते नीट सांभाळून कर बाळा हा. हे जग कसे आहेत ते माहिती आहे ना तुला, आणि त्यात तू तरुण मुलगी, उद्या त्यांनी तुलाच काहीतरी केलं म्हणजे. साक्षी म्हणते, आई तुला माहित आहे ना आमचे प्रोफेशन कसे आहेत ते, तू काळजी नको करूस. ह्या असल्या लोकांना फासापर्यंत नेले नाही तर बलात्कार, विनयभंग आणि स्त्रियांवरील अत्याचार काही कमी होणार नाहीत, आणि त्यासाठी एवढी रिस्क तर घ्यावी लागेलच ना मला. बाबा म्हणाले, साक्षी, आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. पण आई म्हणते, तेही बरोबर आहे. साक्षी म्हणते, आई बाबा, तुम्हाला तुमच्या मुलींवर आणि संस्कारावर विश्वास आहे ना? आई म्हणते, हो ग बाळा, फक्त तुझी काळजी वाटते म्हणून बोलतोय आम्ही. टीना म्हणते, तुम्ही सगळे गप्प बसा बघू. दी जर मला हँडल करू शकते तर ती काहीही करू शकते, कळलं का? साक्षी म्हणते, हो हो टीनाबाई, तुम्ही तर मोठ्या देवी लागून गेल्या ना म्हणे आपल्याला हँडल. ह्यावर आई बाबाही हसले. टीना म्हणते, आता बघा कसे हसले सगळे, नाही तर सकाळी सकाळी टेन्शन घेऊन बसलेत. आणि आई, दी काय आज पहिल्यांदा असली केस लढते का ग? उगाच आपलं काळजी करत बसायचं. साक्षी म्हणते, बरं चला, तुमचं चालू द्या, मी निघते. आणि ये टीना, झोप पूर्ण करून नंतर अभ्यास कर हा बाळा. आई बाबा, येते मी. आई म्हणते, नीट जाग आणि जेवून घे दुपारी. साक्षी म्हणते, हो हो, चला बाय. साक्षीने पर्स फाईल्स उचलले, तिचे बेबी हिल्सवाले सँडल घातले आणि गाडीची चावी घेऊन घराबाहेर पडली. सहज तिची नजर समोर गेली. समोरच्या बंगल्यातील राघव मिश्रा त्याच्या बाल्कनीतून साक्षीला जाताना एकटक निहाळत होता. साक्षीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि गाडीकडे जायला वळणार एवढ्यात मिश्रा काकूंनी राघवची आई तिला हाक मारली. मिश्रा काकू म्हणाल्या, काय ग साक्षी, आज लवकर निघालीस? साक्षी म्हणते,
"अ, हो काकू, जरा काम आहे." मिश्रा काकू म्हणाल्या, "ते ठीक आहे गं, पण काल मुलगा बघायला आले ना तुला." होकार कळवला का त्यांनी? "नाही म्हणजे एवढीच तर आली. पण तू इतकी सुंदर असून सुद्धा केवळ तुझ्या प्रोफेशनमुळे नकारले ना गं तुला त्यांनी. म्हणून मला बाई फक्त काळजी तुझी." काकूंचे शब्द साक्षीच्या काळजाला लागले. तिला त्यांचा खूप राग आला. तिला त्या क्षणी तरी वाद घालवायचा नव्हता. बाल्कनीतून पाहणाऱ्या राघवची नजर अजूनही तिच्यावर स्थिरावली होती. साक्षीला ती नजर नको वाटली. साक्षी म्हणते, "काकू, मला उशीर होतोय. तुम्ही आईला विचारा काय विचारायचं आहे ते." साक्षीने तो विषय तिथेच टाळला आणि तिची ब्लॅक कलर स्विफ्ट कार घेऊन निघाली. राघव एकटक गेली त्या दिशेकडे बघत होता. आता हा राघव कोण? असा प्रश्न पडला असेल ना? कळेल हो. जरा धीर धरा. सुरुवातीलाच खूप सस्पेन्स ठेवते असे वाटतंय का? असेलही कदाचित. पण ह्यामुळे ही कथा अजून भरणार आहे, हे नक्की. थोडा मसाला तर हवाच ना यार. नाहीतर प्रेम कहाणी गोड गोड होऊन रठाडवाणी होऊन जाईल की. कुणाल मर्डर केसमध्ये साक्षीने खूप मेहनत घेतली होती. केवळ पोलिसांच्या तपासवर आणि त्यांना मिळालेल्या पुराव्यांवर अवलंबून न राहता तिने स्वतःच्या केसचा आपल्या परीने तपास केला होता. तिच्या खबरींचं नेटवर्कही अजून आणि जबरदस्त होतं. तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये पी.आय. सानप यांचे आमदारांशी घनिष्ठ संबंध आहेत याची तिला पूर्ण कल्पना होती आणि त्यामुळे तिला स्वतः पुरावे गोळा करणे गरजेचे वाटले. जेव्हा आमदारांच्या ही गोष्ट लक्षात आली की ही केस सानपायांच्या हाताबाहेर गेली आहे आणि वेळ आली तर सानप त्यांचेही नाव उघडीस आणण्यासाठी मागेपुढे बघणार नाहीत, तेव्हा त्यांनी इन्स्पेक्टर सानप यांची तडकाफडकी बदली केली. साक्षीच्या केसवर मात्र याचा काही एक फरक पडणार नव्हता. पण आता पोलीस स्टेशनचा ताबा घेण्यासाठी नवीन पी.आय. कोण असणार याची तिला राऊंड राऊंड कुतूहल वाटत होते. साक्षी ठीक 10 वाजता कोर्टमध्ये पोहोचली. कोर्ट सुरू व्हायला अजून अर्धा तास शिल्लक होता. तिने बार रूममध्ये वकिलांसाठी असणारी कोर्टमधील खोली आपला मोर्चा वळवला. खोलीत 4 ते 5 वकील आधीपासूनच होते. गायत्री वकील आणि साक्षीची कलीग. म्हणते, "हाय साक्षी, आज कुणाल केसची हेअरिंग आहे ना?" साक्षी म्हणते, "हो अगं, आज फायनल ॲग्रीमेंट्स आहेत. लवकर निकालात लागली ही केस तर बरं होईल." निषाद वकील आणि कलीग म्हणते, "ते सानप गेलेत ना, आता कोण नवीन इन्स्पेक्टर येतात त्यांच्यावर अवलंबून आहे ह्या केसची दिशा." मनीषा वकील म्हणते, "मी तर ऐकलं नवीन पी.आय. जाम स्ट्रिक आहेत. भ्रष्टाचार अजिबात खपत नाही त्यांना आणि त्याचबरोबर खूप हँडसम आणि डॅशिंग पण आहेत." गायत्री म्हणते, "पण असा पोलीस अधिकारी या एरियात कसा आला गं? म्हणजे आमदार साहेबांनी काही हरकत घेतली नाही ह्यावर?" निषाद म्हणतो, "सांडपाण्यांनी बदली झाली म्हणून सरळ होम मिनिस्टरांच्या कानावर घातलेत म्हणे. आमदारांचे प्रताप आता अपॉइंटमेंट डायरेक्ट होम मिनिस्टरमधून झालेले आहेत. त्यामुळे बोलायला काही वाव नाही." जोशी, ज्येष्ठ वकील आणि साक्षीचे प्रतिस्पर्धी म्हणाले, "तुम्हा लोकांना मर्डर केस वगैरे म्हणजे काय खायची गोष्ट वाटते का? इथे काय कायदा नाही, सत्ताधारी लोकांचे पालन करावे लागते तरच तुम्ही तग धरू शकाल. भ्रष्टाचार विरोधी वगैरे बोलायचं चांगलं वाटतं, पण जेव्हा पोटपाण्याचा प्रश्न असतो ना, तेव्हा सगळा माज उतरतो. उगाच मी एवढा यशस्वी वकील झालो आहे का?" जोशींना वाटलेले साक्षी त्यांना ह्यावर काहीतरी बोलेल आणि नंतर आपण तिला चांगलंच सुनावू. पण उलट साक्षी ह्यावर केवळ गारातल्या गारात काहीही न बोलता सरळ उठली आणि कोर्ट रूममध्ये जायला निघाली. गायत्री ही जोशींकडे एक रागीट कटाक्ष टाकून साक्षीच्या पाठोपाठ गेली. कोर्ट कॉरिडॉरमध्ये कपिल शिंदे आणि विराज पाटील त्यांच्या वकिलांशी चर्चा करत होते. साक्षी तिथे पोहोचताच ते तिला खुन्नशीत नजरेने पाहू लागले. साक्षीने त्यांच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे केले आणि चालू लागली. पण विराजने मुद्दाम तिला टोकले. विराज म्हणतो, "अँड साक्षी, ही तुम्ही आयुष्यातली शेवटची केस असेल. तू खूप चुकीच्या माणसांची पंगा घेतला आहेस. 1 वर्षापूर्वी तू मला निमूटपणे होकार दिला असता ना, तर आज माझी राणी बनवून सोन्यात लोळवले असते तुला. पण तुझा हा नाकावरचा राग सुद्धा मला तुझ्या प्रेमात पाडतो. एकदा ह्या केसचा निकाल लागू दे, त्यानंतर तू एकतर आणि फक्त माझी असशील किंवा तुझी ही हालत त्या बिचाऱ्या कुणालसारखीच होईल. आणि हो, ही केस तू नक्की हारशील ह्याची काळजी मी घेतली आहे." साक्षीने त्याच्याकडे रागाने पाहिले आणि त्याच्या डोळ्याला डोळा भिडवून म्हणते, "तुझ्या ह्या मनोकामना कधीच पूर्ण होणार नाहीत मिस्टर विराज पाटील. आणि हे माझे या साक्षी मीरा शामराव मोरेचे चॅलेंज आहे तुला." विराज म्हणतो, "उफ्फ साक्षी, आपकी इसी अदा पे तो हम फिदा है डार्लिंग. अशी बघू नकोस ना माझ्याकडे. तुझे हे डोळे मला अजूनही वेड लावतात गं." साक्षीने त्याच्याकडे रागाने रोखून पाहिले आणि त्याच्याशी बोलून काही एक उपयोग नाही हे उमजून सरळ कोर्टरूममध्ये गेली. जज समोर साक्षीने कुणाल केसचा आतापर्यंतचा तपशील मुद्देसूद मांडला.
तिने सादर केलेल्या पुराव्यांवरून कपिल शिंदे कसा दोषी आहे हे स्पष्टपणे नमूद केले आणि त्याला ताबडतोब अटक करून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात यावी अशी विनंती कोर्टास केली. प्रतिवादी वकिलांकडे विशेष असे बोलण्यासाठी काही नव्हते, कारण त्यांच्या प्रत्येक मुद्दा साक्षीने आधीच सोडून काढला होता. जजनी कोर्ट तात्पुरतं स्थगित करून दुपारी 3 वाजता निकाल देण्याची घोषणा केली. दुपारी 1:30 वाजता साक्षी आणि गायत्री कोर्ट कॅन्टीनमध्ये जेवायला निघाल्या. तिथे लेडी हेड कॉन्स्टेबल जगताप मॅडम आणि कॉन्स्टेबल निशा एका टेबलवर बसल्यावर होत्या. जगताप मॅडमच्या मिस्टरांचा 6 महिन्यापूर्वी आमदार पाटलांनी खून करून घेतला होता, पण पुराव्याअभावी आरोपींना शिक्षा होऊ शकली नाही आणि नंतर सांडपाण्याची ते केस आत्महत्या म्हणून दडपडून टाकली. साक्षीने त्यावेळी जगताप मॅडमना खूप मदत केली होती आणि त्यांच्या मिस्टरांच्या जागी जगताप मॅडमना नोकरी मिळवून दिली होती. दुःख कुरवाडत बसवण्यापेक्षा नव्या उमेदीने पुन्हा सुरुवात करण्यासाठी साक्षीने त्यांना आणि त्यांच्या मुलीला मानसिकदृष्ट्या खंबीर बनवलेले होते. त्यामुळे जगताप मॅडम साक्षीला त्यांची मुलगी मानत होत्या. जगतापांच्या मुलीचा म्हणजेच काव्याचा शैक्षणिक खर्च साक्षीने स्वतः उचलला होता. जगताप मॅडमनी साक्षीला हाक मारली. जगताप मॅडम म्हणाल्या, साक्षी ये इकडे, आम्हाला जॉईन हो ना. साक्षीने त्यांच्याकडे हसून पाहिले आणि गायत्री बरोबर जगताप मॅडमच्या टेबलपाशी गेली. साक्षी म्हणते, काय हो मॅडम, कशा आहात? मॅडम म्हणाल्या, आम्ही मस्त मजेत आहोत ग, पण तू आज मस्त ॲग्रीमेंट्स मांडलेस हा. निशा म्हणते, हो साक्षीताई खरंच, पण तुला मागे यायचे तसे धमकीचे कॉल्स वगैरे येत नाही ना? साक्षी हसली आणि म्हणाली, नाही ग, आता कॉल्स नाही, सरळ तोंडावर धमक्या मिळताय, पण त्यांच्या त्या पोकळ धमक्यांना कोण भीक घालते? जगताप म्हणाली, हो ग, ते ठीक आहे, पण तू जरा जपून राहा आणि काहीही केव्हाही गरज लागली तर मला किंवा PSI वागडेंना कॉल कर आणि तुझी गन कायम तुझ्या बरोबर ठेव. उगाच रिक्स घेऊ नको. साक्षी म्हणते, तुम्ही सगळे उगाच एवढी काळजी करतात, मी काय अशी लेचीपेची वाटले की काय तुम्हाला? निशा म्हणते, अगं तसं नाही, पण मागच्या वेळी तुझं अपहरण करता करता दुसऱ्याच मुलींचं केलं त्यांनी. त्यावेळी तुमचं दोघींचं दैव बलवंतर म्हणून वाचवलात तुम्ही, म्हणून विशेष काळजी घेत आई. गायत्री म्हणते, त्याबरोबर बोलताय, मगाशी तो विराज कशी धमकी देत होता बघितलंस ना? साक्षी म्हणते, हो बाई, घेते मी स्वतःची काळजी. आता तरी जेवण करूया का? मला भंगाडमासनं ओरडू ओरडू खूप भूक लागली आहे प्लीज. यावर चौघीजणी हसल्या आणि जेवण ऑर्डर केलं. त्यांच्या बाजूच्याच टेबलवर बसलेली व्यक्ती त्यांचं बोलणं कधीपासून ऐकत होती. जेवण झाल्यावर त्या निघाल्या तसा त्याने आपला फोन काढला आणि नंबर डायल केला. ती व्यक्ती म्हणतो, हा मी बोलतोय. हो तीच आहे ती. फोनवरील व्यक्ती. ती व्यक्ती म्हणतो, हो मी कळवत राहील. फोनवरील व्यक्ती. ती व्यक्ती म्हणतो, ठीक आहे. त्या व्यक्तीने फोन ठेवला आणि काहीतरी मनातल्या मनात ठरवून तो साक्षी गेली त्या दिशेने एकटक पाहू लागला. तर कोण असेल ती व्यक्ती? एनी गेस? कथा आवडते का? हा भाग कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि हो, ही कथा ना पूर्णपणे काल्पनिक आहे हे विसरू नका. फक्त कथेचा आनंद घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा.